नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण शेतकऱ्यांच्या आणि जमीन मालकांच्या हिताचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय पाहणार आहोत. राज्यातील जमीन मोजणीची प्रक्रिया आता कात टाकणार आहे. मोजणीसाठी लागणारे महिने आणि वर्ष आता इतिहास जमा होतील. चला तर मग, काय आहे हा नेमका निर्णय आणि याचा तुम्हाला कसा फायदा होणार हे सविस्तरपणे जाणून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हेडलाईन: आता जमीन मोजणी होणार सुसाट. खाजगी भूमापकांची होणार नियुक्ती. ई मोजणी 2.0 याने येणार पारदर्शकता. राज्यातील जमीन मोजणी प्रक्रिया जलद, अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक जिल्ह्यात परवानाधारक खाजगी भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय का घेण्यात आला? भूमी अभिलेख विभागाकडे सध्या मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. यामुळे मोजणीची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. याचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर उद्योग आणि बांधकाम क्षेत्रालाही बसत होता. ही दिरंगाई टाळण्यासाठी आता खाजगी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. कशी असेल निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षण? निवड झालेल्या उमेदवारांना 2 आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणानंतर एक परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना छत्रपती संभाजीनगर येथील लँड रेकॉर्ड ट्रेनिंग अकॅडमीकडून 2 वर्षांसाठी वैध परवाना दिला जाईल. ई मोजणी 2.0 आणि पारदर्शकता. या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही भ्रष्टाचार किंवा घोळ होऊ नये यासाठी ई मोजणी 2.0 या अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. ऑनलाईन नकाशे. मोजणी पूर्ण झाल्यावर सर्व नकाशे आणि कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केली जातील. अंतिम मंजुरी. उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून याला अंतिम मंजुरी मिळेल. कामाचा वेग. प्रत्येक भूमापकाला दरमहा किमान 20 प्रकरणे निकाली काढणे बंधनकारक असणार आहे. नवीन कार्यपद्धतीचे मुख्य नियम. निश्चित वेळापत्रक. मोजणीसाठी एक फिक्स टाइमटेबल तयार केले जाईल. पूर्वसूचना. वेळापत्रकानुसार नोटीस देऊनच प्रत्यक्ष मोजणी केली जाईल. पंचनामा. जर कागदपत्रे अपूर्ण असतील तर जागेवरच पंचनामा करून अहवाल सादर करणे भूमापकाला बंधनकारक असेल. जिल्हास्तरीय समिती. या योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल, ज्यामध्ये NICचे तांत्रिक सल्लागार आणि ITIचे प्राचार्य यांचा समावेश असेल. शेतकऱ्यांना काय फायदा होईल? जमीन मोजणी वेळेत न झाल्यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात किंवा बँकांचे कर्ज मिळण्यास अडचणी येतात. आता मोजणी जलद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे वादाचे प्रसंग कमी होतील. बांधकाम आणि उद्योगांना गती मिळेल. सामान्य नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. अन्नदाता शेतकरी न्यूजचा खास सल्ला. शेतकरी मित्रांनो, जर तुमची मोजणी प्रलंबित असेल तर आता या नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी तयार रहा. पारदर्शकतेमुळे आता तुमची जमीन अचूक मोजली जाईल याची खात्री शासन देत आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज.